दिंडोरी वृत्तांत, वेध नव्या युगाचा। दिंडोरी तालुक्यातील गावांकडे येथून इलेक्ट्रॉनिक रिक्षा एका चोरट्याने चोरून नेली होती। त्यासंबंधी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने नाशिक कळवण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पडताळणी करून सदर सराईत गुन्हेगार मनोज भाऊ बागुल या 27 वर्षाच्या तरुणांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर आरोपी हा ठाणापाडा तालुका सुरगाणा येथील जंगलात लपून असल्याची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे ठाणापाडा येथील जंगलांमध्ये शिताफीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता सदरची इलेक्ट्रॉनिक रिक्षा चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली व चोरी केलेली इलेक्ट्रॉनिक रिक्षा जप्त करण्यात आली। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण श्री किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड, पराग गोत्रने, भरत कनोजे, दिलीप राऊत, अविनाश आहेत यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी, दिंडोरी।